हदगाव पोलीस स्टेशनवर गोपाळ समाजाचा धडक मोर्चा. 3 निष्पाप जणांचा बळी घेतलेला वाहन चालक 14 दिवसांपासून फरार. 3 निष्पाप जणांचा बळी घेतलेला वाहन चालक 14 दिवसांपासून ताब्यात नसल्यामुळे पोलीस स्टेशनवर गोपाळ समाजाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला असून हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे वाढदिवस करून परतलेल्या कुटुंबावर नियतीने घाला घातला असून हडसणी फाटा येथे कार चालकाने मोटारसायकल स्वाराला व 2 महिलेला कारने जोरात धडक दिल्यामुळे त्यांचे अपघाती निधन झाले असून मागील 14 दिवसापासून पोलीस स्टेशनला कारवाई करून सुद्धा आरोपी ताब्यात नसल्यामुळे आज गोपाळ समाज संतप्त झाला असून पोलीस स्टेशन हदगाववर निषेध करण्यासाठी मोर्चा वळला असून या मोर्चामध्ये एपीआय संकेत दिघे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेऊ अशी ग्वाही यावेळी एपीआय संकेत दिघे यांनी दिली. त्यामुळे संतप्त 2 ते 3 दिवसाच्या कारवाईच्या प्रतीक्षेत थांबला आहे. आज जेवढा जनसमुदाय या ठिकाणी आला कशा संदर्भात 22/4/2026 रोजी भीषण असा अपघात झाला होता. त्यामध्ये यशवंत भाऊराव नरवडे आणि रेखा भाऊराव नरवडे आणि अनुसया बालाजी लोणारे हे तिघं त्या अपघातामध्ये मृत्यू पावले होते आणि 14 दिवस उलटूनही तो कार चालक त्यांनी अशी चुकीच्या पद्धतीने रॉंग साईडने गाडी घालून तो अपघात केला होता. त्याला अजून अटक झाली नाही. हीच मागणी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की येत्या 4-5 दिवसात आम्ही चार्जशीट पूर्ण कोर्टात जमा करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि योग्य ते प्रकारे तपास करून न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं. 8 दिवसाच्या आत पुढची भूमिका आपली काय जर नाही केले तर आपण या ठिकाणी SP ऑफिस समोर उपोषण 1 दिवशी लक्षणीय उपोषण बसणार आहोत. पीडितांना योग्य ते न्याय मिळावा व त्यांना जी आर्थिक हानी किंवा जी त्यांच्या घरचे करता मुलगा गेलेला आहे किंवा त्यांच्या पत्नी किंवा त्यांचे ज्या पाहुणे आहे त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं आणि योग्य तो कारवाई करून तपास व्हावा हीच आमची मागणी. लोकनायक न्यूज साठी मारुती काकडे, नांदेड. लोकनायक न्यूज